नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 21 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. आजचा पहिला प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या देशाने पॅक्स सिलिका करारावर स्वाक्षरी केली आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच भारत. तर आपल्या भारताने फेब्रुवारी 2026मध्ये पॅक्स सिलिका या करारावरती अधिकृतपणे स्वाक्षरी केली आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याबद्दल पाहूयात आपण. फेब्रुवारी 2026मध्ये भारताने पॅक्स सिलिका या करारावरती अधिकृतपणे स्वाक्षरी केलेली आहे. आणि बघा, भारत आणि युनायटेड स्टेट्स म्हणजेच भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान 20 फेब्रुवारी 2026मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित AI इम्पॅक्ट समिट 2026मध्ये ही स्वाक्षरी करण्यात आली आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि भारत हा या करारामुळे आता अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जी पॅक्स सिलिका योजना आहे याचा भाग बनलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, ज्यामुळे एक स्थिर आणि सुरक्षित AI सेमीकंडक्टर आणि महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीत विकसित करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, म्हणजेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, भारतामध्ये आयोजित झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026ची थीम काय होती? ओके, तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये तुम्हाला थीम ही विचारली जाऊ शकते, तर इम्पॉर्टंट थीम आहे. ओके, कारण की विद्यार्थी मित्रांनो, बघा, AI इम्पॅक्ट समिट 2026, बघा, ही जी समिट होती ती भारतामध्ये आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे हा प्रश्न याची थीम महत्त्वाची ठरते. ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, म्हणजेच सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशी याची थीम होती. ओके, लक्षात ठेवा. बघूयात आपण याबद्दल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2026मध्ये भारतामध्ये आयोजित झालेल्या इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026, जे की ग्लोबल इंडिया इम्पॅक्ट समिटच्या रूपामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर केंद्रित जागतिक परिषद होती. ओके, बघा, ही परिषद कुठे झाली होती आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल माहिती बघूयात आपण. बघा, ही परिषद जी आहे ती 16 ते 20 फेब्रुवारी 2026 रोजी भारत मंडपम येथे नवी दिल्ली येथे भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. ओके, बघा, याचे उद्दिष्ट काय आहे? बघा, याचे उद्दिष्ट काय आहे आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे एक जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तावरील महत्त्वाचे शिखर परिषदेचे आयोजन होते. बघा, पहिल्यांदाच ग्लोबल साऊथ राष्ट्र म्हणून भारतामध्ये हे समिट आयोजित झाले होते. ओके, लक्षात ठेवा. बघा, याची थीम बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही जी थीम आहे त्याचं नाव आहे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. बघा, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर सर्वांचा कल्याण आणि सर्वांचा आनंद. याला म्हणतात वेलफेअर अँड हॅपीनेस फॉर ऑल. ओके, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर बघा, मानवी केंद्रित आणि सर्वसमावेशक आर्टिफिशियल इंटेलिजन्स विकासाचा दृष्टिकोन, ज्याचा फायदा सगळ्यांना मिळावा आणि प्रगती लोक हितांसाठी होईल, असा याचा मुख्य अर्थ आहे. ओके, म्हणजेच मराठीमध्ये विस्तारितरित्या याचा अर्थ होतो. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासोबत जी माहिती सांगत असतो मी तीही अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, तुम्हाला कुठून कोणत्याही परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये हे डायरेक्ट प्रश्न किंवा त्याच्या माहितीवरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, तर त्याच्या रिलेटेड जी माहिती सांगत असतो मी तीही तुम्ही काळजीपूर्वक ऐकत जा. ओके, तर बघूयात आपण प्रश्न क्रमांक 3. आनंद केंटिश कुमारस्वामी पुरस्कार 2026 कोणी जिंकला आहे? ओके, तर बघा, या पुरस्काराचं नाव काय आहे, तर आनंद केंटिश कुमारस्वामी पुरस्कार 2026 या वर्षाचा जो आहे तो जिंकला आहे चारू गुप्ता यांनी. ओके, तर बघा, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चारू गुप्ता यांनी आनंद केंटिश कुमारस्वामी पुरस्कार 2026 जिंकलेला आहे. ओके, तर बघूयात आपण याबद्दल. बघा, आनंद केंटिश कुमारस्वामी पुरस्कार 2026 जो आहे तो शिक्षाविद आणि लेखिका चारू गुप्ता यांनी जिंकलेला आहे. बघा, त्यांना हा पुरस्कार आगामी काळामध्ये प्रदान केला जाणार आहे. ओके, तर बघा, त्यांना हा पुरस्कार जो आहे तो त्यांच्या पुस्तक
ज्याचं नाव आहे हिंदू हिंदू हिस्ट्रीज. ओके, साठी मिळणार आहे. ओके, बघा यांचं पुस्तक आहे हिंदू हिंदू हिस्ट्रीज असे या पुस्तकाचं नाव आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे तो आनंद केंटी कुमारस्वामी यांच्या नावावर आधारित आहे आणि दक्षिण आशियाई अभ्यासातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे. लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. फेब्रुवारी 2020 इथं 26 आहे. फेब्रुवारी 2026मध्ये भारतातील कोणत्या राज्याने नक्षलवादी मुक्त राज्य म्हणून घोषित केले आहे? ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच बिहार. ओके, तर बघा बिहार ह्या राज्याने नुकतेच फेब्रुवारी 2026मध्ये भारतातील नक्षलवादी मुक्त राज्य म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे. ओके, तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, बिहार या राज्याची राजधानी आहे पटना. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा बिहार राज्यामध्ये शेवटचा सशस्त्र माओवादी सुरेश कोडा हा मुंगेर जिल्ह्यामध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर विविध सुरक्षा दलांच्या अहवालानुसार बिहार आता नक्षलवादी कृत्यापासून मुक्त आहे असे अधिकृतपणे सांगितले गेलेले आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 5 आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी बायो एशिया 2026 शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे केले आहे? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी. तर हैदराबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जे आहेत त्यांनी बायो एशिया 2026 शिखर परिषदेच्या 23व्या आवृत्तीचे नुकतेच उद्घाटन केले आहे. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा याचे उद्दिष्ट काय आहे ते पाहूयात. बघा जैवतंत्रज्ञान म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी, औषध निर्मिती म्हणजेच फार्मा, हेल्थ टेक आणि लाईफ सायन्स क्षेत्रामधील नवकल्पना व गुंतवणूक वाढवणे असे याचे उद्दिष्ट आहे. ओके, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम कोणी केला आहे? ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा पहिलाच उपक्रम आहे असा, त्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. बघा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गाजवळ भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर विकसित करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा भारतातील पहिले मधमाशी कॉरिडॉर म्हणजेच बी कॉरिडॉर हे राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ विकसित करण्याचा उपक्रम हा नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI यांनी सुरू केलेला आहे. बघा हा पहिला उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला मधमाशांसाठी अनुकूल फुलझाडे आणि वनस्पती सांभाळून त्यांचे बी कॉरिडॉर म्हणजेच मधमाशांसाठी कॉरिडॉर विकसित केले जाणार आहे. ओके, बघा ज्यामुळे मधमाशा आणि इतर परागकण संरक्षणासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. ओके, लक्षात ठेवा माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणी जिंकला आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर असणार आहे स्मृती मंदाना. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. तर स्मृती मंदाना यांनी BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 हा यावर्षीचा पुरस्कार जिंकलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025चा पुरस्कार आहे तो स्मृती मंदाना यांनी जिंकलेला आहे. ओके, बघा स्मृती मंदाना या भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडू आहेत. ओके, लक्षात ठेवा. बघा त्यांना हा सन्मान 2025मध्ये त्यांच्या उत्कृष्ट खेळासाठी विशेषतः इंडिया वुमन्स क्रिकेट टीमच्या वर्ल्ड कप विजयात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. 52वी G7 शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? ओके, तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. आगामी परिषद असणार आहे ही G7ची म्हणजे चालू वर्षातली जी परिषद आहे G7ची ती होणार आहे फ्रान्स या देशामध्ये. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 52वी G7 शिखर परिषद 2026 जी आहे ती फ्रान्स या देशामध्ये होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. फ्रान्स या देशाची राजधानी आहे पॅरिस. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा रस्ते अपघातातील पीडितांना वेळेवर उपचार, मदत
आणि मोफत उपचार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? ओके, तर बघा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी, म्हणजेच PM राहत योजना. ओके, असं या योजनेचं नाव आहे. बघा, ही जी योजना आहे ती रस्ते अपघातामधील पीडितांना वेळेवर वैद्यकीय मदत आणि मोफत उपचार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. ओके, म्हणजेच याला नुकतीच मान्यता भेटलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. बघा, NLST आणि NLOT या 2 महाकाय दुर्बिणी कोठे बसवण्यात येणार आहेत? ओके, बघा, NLST आणि NLOT या 2 दुर्बिणी आहेत, ते कोठे बसवण्यात येणार आहेत असा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, म्हणजेच लडाख. ओके, तर लडाखमध्ये NLST आणि NLOT या 2 महाकाय दुर्बिणी बसवण्यात येणार आहेत. ओके, तर बघूयात आपण याबद्दल विद्यार्थी मित्रांनो. बघा, NLST म्हणजेच काय, तर नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप आणि NLOT म्हणजेच काय, तर नॅशनल लार्ज ऑप्टिकल इन्फ्रारेड टेलिस्कोप असं यांचं नाव आहे. बघा, या जे 2 दुर्बिणी आहेत ते भारताच्या लडाख या परिसरामध्ये बसवण्यात येणार आहेत. ओके, तर बघा, मुख्यतः या जे दुर्बिणी आहेत म्हणजेच NLST ही जी दुर्बीण आहे ती मेरक पेंगॉंग त्सो परिसरामध्ये बसवण्यात येणार आहे. तर दुसरी जी दुर्बीण आहे ज्याचं नाव आहे NLOT ही हेनले येथे याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजेच ही दुर्बीण हेनले येथे बसवण्यात येणार आहे. बघा, हे जे लोकेशन आहे ते उंचीवर असून स्पष्ट आकाश आणि कमी प्रकाश प्रदूषणामुळे खगोलशास्त्रासाठी अत्यंत अनुकूल आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, या जे दुर्बिणी आहेत ते भारताला उच्च दर्जाच्या सौर, ऑप्टिकल आणि खोल अंतराळातील निरीक्षण क्षमता मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. आणि आजच्या दिवसाचे जे काही इम्पॉर्टंट प्रश्न होते ते आपण घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.